राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। पत्रकार परिषदेतून त्यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीच्या गोंधळावरून राज्य सरकारला घेरलंय। आपण आता पाहूयात नेमकं ते काय म्हणाल्यात। आणि भारतीय जनता पक्षाच्याही काही नेत्यांकडून आज वर्तमानपत्रात आणि माध्यमांमध्ये जे काही वाचण्यात आलं, बघण्यात आलं, त्याच्यात आदरणीय पवार साहेबांचं वक्तव्य हे योग्य होतं। हे एक भारतीय म्हणून सगळ्याच पक्षांची भूमिका, ही काही राजकीय भूमिका नव्हती, हे वास्तव आदरणीय पवार साहेब सांगतायत। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की काहीतरी चुकीचं बोलायचं, दुसऱ्या राज्यात जाऊन बोलायचं आणि ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणा सातत्याने या सरकारकडून दिसते, हे वेदना देणार आहे। मग ते शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, कुठल्या समाजाच्या बाबतीत, कुठल्या राज्याच्या बाबतीत, दुर्दैव आहे की इतकी सत्ता या सरकारला झाली आहे की त्यांच्यातला असंवेदनशीलपणा पूर्णपणे कुठेतरी संपलेला आहे। घर फोडा, पक्ष फोडा, काही करून सत्तेमध्ये या आणि सत्ता आल्यावर लोकांची सेवा नाही यांच्याकडून होत। यांच्याकडून फक्त असंवेदनशीलपणे ज्या लोकांच्यामुळे आज ते आहेत त्या लोकांचा अपमान करणं किंवा चुकीची माहिती देणं हे सातत्याने होतं। काही पण ज्या पद्धतीने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 वर्ष पूर्ण होण्यानिमित्त ठिकठिकाणी जे कार्यक्रम घडत आहेत, त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आणि मुख्यमंत्री जे भाषण काय झालं त्या भाषणामध्ये सुद्धा दिसून आलं की काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये देशाच्या प्रगतीला खिळी लागली किंवा हिंदुत्व जे आहे त्या हिंदुत्वाला गालबोट लावलं गेलं जाणीव होतं, असं एकूण त्यांच्या भाषणामध्ये दिसून आलं। ह्याच्यातच काँग्रेसचं यश आहे। जर 12 वर्ष सत्तेत असल्यानंतर आजही काँग्रेसलाच नावं ठेवण्यात येतात आणि त्याच्यातच त्यांना आनंद मिळत असेल, ह्याच्यापेक्षा काँग्रेसचं काय मोठं यश मला सांगा। जर 12 वर्ष आम्ही सत्तात असतो तर कशाला आम्ही दुसऱ्याबद्दल बोललो असतो? आम्ही 12 वर्ष केलेल्या कामाबद्दल बोललो असतो ना। 12 वर्ष जर आमच्या विरोधकांनाच आम्ही नावं ठेवत बोललो, ह्याच्यात विरोधकांचंच यश आहे। त्याच्यामुळे मला विचाराल तर काँग्रेस पक्षाचं खूप मोठं यश आहे की काही झालं तरी काँग्रेसचं नाव घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचं कुठलंही भाषण किंवा कार्यक्रम संपत नाही। सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, परंतु ती कर्जमाफी 5व्या स्वरूपाची आहे असं म्हटलं जात आहे। 2017 आणि 2019 या 2 वर्षांमध्ये जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांना सुद्धा लाभ दिला जाईल असं म्हटलं जात आहे, परंतु हे बैठकीच्या आतमधली वक्तव्य होती, प्रत्यक्षात ते होणार आहे किंवा नाही असं काही करू शकत नाही। या कर्जमाफीबद्दल सरकारकडून काहीच अजून स्पष्टता आलेली नाही। त्याच्यामुळे माझी विनंती राहील की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि त्या प्रेसच्या माध्यमातून कर्जमाफी कशी एक्झॅक्टली होणार आहे, काय त्यांचे निकष आहेत, नाहीतर हे परत लाडकी बहीण योजनेसारखं होऊ नये। कारण का लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही बघताय जवळपास 80 लाख ते 1 कोटी महिलांची नावं त्यांनी कट केलेली आहेत। म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी आणि 2.5 कोटी महिलांना त्यांनी आधी इलेक्शनच्या वेळेस फायदा दिला आणि त्याच्यानंतर 80 लाख ते 1 कोटी, जवळपास आत्ता त्यांचा नंबर 1,12,00,000 आहे आणि त्यांची वेबसाईट 1,12,00,000 सांगते आणि सरकार सांगतं 1,60,00,000। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।